नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। JPL क्रिकेट स्पर्धेत डायमंड सुपर किंग्स संघ विजेता। सामना पाहण्यासाठी आलेल्या क्रिकेट शौकीनांच्या गर्दीने फुलले राजर्षी शाहू स्टेडियम। माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या जयसिंगपूर प्रीमियर लीग 2025 क्रिकेट स्पर्धेत डायमंड सुपर किंग्स संघ अजिंक्य ठरला। अंतिम सामन्यात डायमंड सुपर किंग्स संघाने शिखरे इंडियन संघाचा पराभव करीत विजेतेपद पटकावलं। विजेत्या संघाला माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत रोख 51,000 रुपयांचं बक्षीस तसेच चषक देण्यात आलं। येथील दसरा चौकातील राजर्षी शाहू स्टेडियममध्ये क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूरच्या वतीनं प्रतिवर्षी JPL क्रिकेट स्पर्धा घेण्यात येतात। आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या वाढदिवसानिमित्त JPL 2025 खुल्या गटातील क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेत 12 संघ सहभागी झाले होते। 6 मे रोजी माजी मंत्री आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते JPL क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन झालं होतं। दिवस रात्र या स्पर्धा झाल्या। सर्व सामने लीग पद्धतीने खेळवले गेले। प्रत्येक संघाचे 5 सामने झाले। पहिला उपांत्य सामना नयनतारा ऑप्टिकल्स जय भीम स्पोर्ट्स विरुद्ध डायमंड सुपर किंग्ज या संघादरम्यान झाला। या सामन्यात डायमंड सुपर किंग्ज विजेता ठरला। दुसरा उपांत्य सामना शिखरे इंडियन विरुद्ध शाहूनगर फायटर वॉरियर्स यांच्यात झाला। या सामन्यात शिखरे इंडियन संघ विजेता ठरला। यानंतर शिखरे इंडियन विरुद्ध डायमंड सुपर किंग्ज या संघादरम्यान अंतिम सामना झाला। अंतिम सामना पाहण्यासाठी जयसिंगपूर शहर व परिसरातील क्रिकेट शौकीनांनी दसरा चौकातील राजर्षी शाहू स्टेडियमवर मोठी गर्दी केली होती। 8 षटकांचा सामना झाला। माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी नाणेफेक केली। शिखरे इंडियन संघाने प्रथम फलंदाजी केली। यानंतर 74 धावांचं लक्ष्य प्रतिस्पर्धी डायमंड सुपर किंग्स संघासमोर ठेवलं। यावेळी डायमंड सुपर किंग्स संघाने उत्कृष्ट खेळाचं दर्शन घडवलं। शिखरे इंडियन संघाला रोखण्याचा प्रयत्न केला। फलंदाजी करताना डायमंड सुपर किंग्स संघानं आपलं लक्ष्य गाठत जयसिंगपूर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेतील विजेतेपद पटकावलं। यानंतर माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या हस्ते विजेत्या संघाला बक्षीस वितरण करण्यात आलं। याप्रसंगी माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी महेंद्र सावंत, क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूरचे अध्यक्ष मनोज डिगे, रणजित जगदाळे, सूरज बुरसे, सुहास शिरढोणे, सुभाष हातगिरी यांसह पदाधिकारी तसेच माजी नगरसेवक युनुस डांगे, पराग पाटील, अर्जुन देशमुख, चेतन चौधरी, वतन पठाण, मिलिंद भिडे, रमेश येळगुडकर, रजनीकांत कांबळे, सुजित शिखरे, बाळासाहेब वगैरे यासह माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक याचबरोबर क्रिकेटप्रेमी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।